धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आणि हत्येचे मास्टरमाइंड म्हणून आरोप होत असलेले वाल्मिक कराड, संतोष देशमुख यांच्या प्रकरणात वाल्मिक कराड हे सध्या पोलीस कटोडीत आहेत आणि त्यासोबतच वाल्मिक कराड विरोधात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आल्यानंतर आता त्यांचा मुलगा सुनील कराड देखील अडचणीत आलाय। सुनील कराड याने त्यांच्या मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तूलच्या धाकाने 2 बल्कर ट्रक, 2 कार आणि परळीतील फ्लॅट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। आता या पीडित महिलेने सोलापूर कोर्टात कराड यांच्या मुलांच्या विरोधात धाव घेतली। सुशील कराड याने आपल्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हायलचा धाक दाखवला। यावेळी त्याने 2 बल्कर ट्रक, 2 कार, परळीतील फ्लॅट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे। पोलिसांनी तक्रार न घेतल्यामुळे मॅनेजरच्या पत्नीने कोर्टात धाव घेतली आहे। पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी तक्रार दाखल केलेली आहे। मात्र त्यावर आरोपींनी त्यांचे म्हणणे दाखल केलेले असून 13 जानेवारी रोजी यावर सुनावणी होणार आहे। की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।